गेल्या आठवड्यात मोठी घसरण झाल्यानंतर आज बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला आहे। सोने आणि चांदीचे दागिने बनवणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे। अशा परिस्थितीत मित्रांनो, भारतीय सराफा बाजारानुसार आजचे सोने आणि चांदीचे ताजे दर जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, भारतातील सर्वात मोठ्या गोल्ड न्यूज चॅनेल गोल्ड रेट मराठी मध्ये आपले स्वागत आहे। जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातून एक मोठी बातमी समोर आली आहे, ज्यामुळे आज सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण दिसून येत आहे। अशा परिस्थितीत सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये किती मोठी घसरण झाली आहे आणि येत्या काळात सोने चांदी स्वस्त होणार की महाग होणार याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत। यासोबतच तुमच्या शहरातील 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय आहेत, तसेच सोने चांदीचे दर आणखी किती खाली जाऊ शकतात हे देखील सांगणार आहोत। सोने स्वस्त मिळण्याचा सर्वोत्तम काळ कोणता आणि गुंतवणुकीसाठी योग्य वेळ कोणती याचीही माहिती तुम्हाला येथे मिळेल। म्हणूनच जर तुम्ही येत्या काही दिवसात सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पुढे जाण्यापूर्वी तुमच्यासाठी एक प्रश्न आहे। तुमच्या मते बाजारात सोन्याची योग्य किंमत किती असावी? खाली कमेंट करून तुमचे मत नक्की सांगा। तसेच जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केले नसेल आणि तुमच्या विश्वासार्ह यूट्यूब चॅनेल गोल्ड रेट मराठीला सबस्क्राईब केले नसेल किंवा बेल आयकॉन ऑन केले नसेल तर आत्ताच करा, जेणेकरून तुम्हाला रोजचे सोने चांदीचे ताजे भाव सर्वात आधी मिळतील। चला तर मग मित्रांनो, आता जाणून घेऊया आजचे सोने आणि चांदीचे ताजे दर। आजचे चांदीचे ताजे भाव। 1 ग्रॅम चांदी 250 रुपये, 8 ग्रॅम चांदी 2000 रुपये, 10 ग्रॅम चांदी 2500 रुपये, 100 ग्रॅम चांदी 25000 रुपये, 1 किलो चांदी 2,50,000 रुपये। आज बाजार उघडताच चांदीच्या किमतीत प्रति किलो 1000 रुपयेची किरकोळ वाढ नोंदवली गेली। गेल्या आठवड्यात अमेरिकेत आलेल्या मजबूत आर्थिक आकडेवारीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीमध्ये मोठी घसरण दिसून आली। अशा परिस्थितीत सध्या सोने आणि चांदी खरेदी करण्याची उत्तम संधी उपलब्ध आहे। तसेच येत्या काळात सोने आणि चांदी स्वस्त होणार की महाग हेही जाणून घेऊया। गेल्या आठवड्यात केवळ सोने आणि चांदीच घसरली नाही, तर जवळपास सर्व प्रमुख मालमत्ता वर्गांमध्ये कमजोरी दिसून आली। शेअर बाजार असो, बिटकॉइन असो किंवा इतर कमोडिटीज, सर्वत्र विक्रीचा दबाव दिसून आला। तज्ज्ञांच्या मते यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे जागतिक अनिश्चितता। विशेषतः अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता तणाव आणि युद्धासारखी परिस्थिती यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे। वारंवार दोन्ही देशांमध्ये समझोता होणार असल्याच्या बातम्या येतात, पण परिस्थिती पुन्हा बदलते आणि तणाव वाढतो। या अनिश्चित वातावरणामुळे गुंतवणूकदार मोठे निर्णय घेण्यास टाळाटाळ करत आहेत। सुरेंद्र मेहता यांच्या मते सध्याच्या काळात बाजाराचा सर्वात मोठा चालक घटक म्हणजे व्याजदर नव्हे, तर भूराजकीय घडामोडी आहेत। फेडरल रिझर्व्हचे अधिकारी काय बोलतात यापेक्षा मध्यपूर्वेतील परिस्थिती कोणत्या दिशेने जाते हे अधिक महत्त्वाचे आहे। जर युद्ध आणि तणाव दीर्घकाळ टिकून राहिला तर गुंतवणूकदारांचा कल सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढू शकतो, ज्याचा फायदा सोने आणि चांदीला होऊ शकतो। मात्र सध्या बाजारात अस्थिरता कायम राहू शकते। तांत्रिक दृष्टिकोनातूनही सोने आणि चांदीमध्ये कमजोरी दिसून आली आहे। अनेक महत्त्वाचे सपोर्ट लेव्हल तुटले असून गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे।
मात्र सुरेंद्र मेहता यांना हे पूर्णपणे नकारात्मक संकेत वाटत नाहीत. त्यांच्या मते दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करणाऱ्या आणि जोखीम घेण्याची क्षमता असलेल्या गुंतवणूकदारांसाठी सध्याची पातळी एक चांगली संधी ठरू शकते. आजचे 18 कॅरेट सोन्याचे दर: 1 ग्राम सोने 12,350 रुपये. 8 ग्राम सोने 98,800 रुपये. 10 ग्राम सोने 1,23,500 रुपये. 100 ग्राम सोने 12,35,000 रुपये. या आठवड्यात 18 कॅरेट सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅमची किरकोळ वाढ नोंदवली गेली. सोने पुढे किती जाऊ शकते? तज्ज्ञांच्या मते जर बाजारात आणखी करेक्शन झाले आणि आंतरराष्ट्रीय किमती $4,100 ते $4,200 पर्यंत पोहोचल्या तर दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ती एक सुवर्णसंधी ठरू शकते. पुढील 12 ते 15 महिन्यात सोन्याच्या किमती पुन्हा नव्या उच्चांकांकडे जाऊ शकतात आणि भारतीय बाजारात 10 ग्रॅम सोन्याची किंमत $75 लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच पुढील 2 ते 3 वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे लक्ष्य $5,000 ते $8,000 पर्यंत जाऊ शकते, असेही काही तज्ज्ञांचे मत आहे. चांदीबाबत तज्ज्ञांचे मत: मित्रांनो, गेल्या काही वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते चांदीतील वेगवान तेजीचा काही भाग गुंतवणूकदारांच्या अतिउत्साहामुळे होता. तरीसुद्धा चांदीचे मूलभूत घटक अजूनही मजबूत आहेत. सोलर पॅनल, इलेक्ट्रिक वाहने, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये चांदीची मागणी सातत्याने वाढत असल्यामुळे भविष्यात चांदीमध्ये पुन्हा तेजी येण्याची शक्यता कायम आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नव्या तंत्रज्ञानामध्ये चांदीची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे चांदीबाबतचा दीर्घकालीन दृष्टिकोन सकारात्मक राहिला आहे. मात्र सध्या चांदीसाठी $120 सारख्या मोठ्या लक्ष्याला समर्थन देणारी पुरेशी कारणे दिसत नाहीत. तज्ज्ञांच्या मते पुढील 1 वर्ष चांदी $60 ते $95 या विस्तृत श्रेणीत व्यवहार करू शकते. भारतीय बाजारातही चांदी 2.10 लाख रुपये ते 3 लाख रुपये प्रति किलो या दरम्यान राहू शकते. मात्र दीर्घकालीन दृष्टीने चांदीची कहाणी अद्याप संपलेली नाही आणि ती गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते. मित्रांनो, एकंदरीत निष्कर्ष असा निघतो की सोने आणि चांदी दोन्हीही अजूनही मजबूत दीर्घकालीन तेजीच्या ट्रेंडमध्ये आहेत. अल्पकालात चढउतार, करेक्शन आणि कन्सॉलिडेशन पाहायला मिळू शकते. मात्र डिडॉलरायझेशन, वाढते जागतिक कर्ज, भूराजकीय तणाव, केंद्रीय बँकांची धोरणे आणि महागाई यांसारखे घटक येत्या काही वर्षात मौल्यवान धातूंना पाठबळ देत राहतील. त्यामुळे गुंतवणूकदारांनी केवळ अल्पकालीन घसरणीला घाबरून जाता दीर्घकालीन चित्रावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आता जाणून घेऊया आजचे 22 कॅरेट सोन्याचे ताजे दर काय आहेत. भारतीय सराफा बाजारानुसार आज 22 कॅरेट सोन्याचे दर खालीलप्रमाणे आहेत. 1 ग्राम सोने 15,000 रुपये. 8 ग्राम सोने 1,20,000 रुपये. 10 ग्राम सोने 1,50,000 रुपये. 100 ग्राम सोने 15 लाख रुपये. आज 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅमची किरकोळ वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत $180 ची मोठी घसरण होऊन किंमत सुमारे $4,340 पर्यंत आली आहे. मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत सतत मोठी घसरण सुरू आहे आणि या आठवड्यातही सोने आणखी स्वस्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र भविष्यात डॉलर मजबूत झाला तर सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण होऊ शकते. उलट डॉलर कमकुवत झाला तर सोने आणि चांदीच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. आता जाणून घेऊया आजचे 24 कॅरेट सोन्याचे ताजे दर.
त्यापूर्वी सर्व ग्राहकांना आमचा सल्ला आहे की जेव्हा तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्यासाठी बाजारात जाल तेव्हा नेहमी तपासून आणि खात्री करूनच खरेदी करा। तसेच तुम्ही खरेदी करत असलेल्या सोन्या चांदीवर हॉलमार्क असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। हॉलमार्कमुळे धातूची शुद्धता ओळखता येते। तसेच लक्षात ठेवा की या व्हिडिओमध्ये सांगितलेले दर हे होलसेल बाजारातील आहेत। त्यामुळे प्रत्यक्ष खरेदी करताना तुम्हाला 3% जीएसटी आणि मेकिंग चार्ज वेगळा भरावा लागू शकतो। आज 24 कॅरेट सोन्याचे दर खालीलप्रमाणे आहेत। 1 ग्राम सोने 15,450 रुपये, 8 ग्राम सोने 1,23,600 रुपये, 10 ग्राम सोने 1,54,500 रुपये, 100 ग्राम सोने 15,45,000 रुपये। आज बाजार उघडताच 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत किरकोळ वाढ दिसून आली आहे। तसेच येत्या काही दिवसात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठे चढउतार पाहायला मिळू शकतात।